इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. पूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो. योग ही केवळ व्यायाम पद्धती नाही आहे, तर निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवन जगण्याची ही एक जीवनशैली आहे. याच निमित्तानं आज आपल्यासोबत आहेत गेली 12 वर्ष योग मार्गदर्शन करणाऱ्या योग शिक्षिका नीता साने. आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण योग साधनेचं महत्त्व, त्यांचा अनुभव आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार संपदा. सर्वप्रथम आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. धन्यवाद. यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची टॅगलाईन आपण म्हणतो किंवा संकल्पना ज्याला म्हणू, तर ती आहे योग फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी सुदृढ वृद्धत्वासाठी योग. वाढत्या वयानुसार शरीर आणि मनाचं आरोग्य जपण्यासाठी योग साधनेचं महत्त्व किंवा योग साधनेची काय भूमिका असावी असं तुम्हाला वाटतं? ह्यानेच आपण सुरुवात करूया. दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तसंच योग हा खरं तर सर्वांसाठी आहे. हो. काहींना वाटतं की आपल्याला निवृत्तीनंतर करायचं आहे, पण खरं तर तरुणपणापासून केला तर त्याचा फायदा जास्त होतो. आणि जसं वय वाढत जातं ना, तसं काय होतं, अनेक व्याधी आणि विकार आपल्या शरीरावर तसंच मनाचा ताबा घ्यायला सुरुवात होते. बरोबर. आणि अशा वेळी जर आपण सातत्याने योग साधना सुरू ठेवली तर या व्याधी आणि विकारांना प्रतिबंध होतो. आणि त्यामुळे वाढत्या वयात जर आपण योग साधना सुरू केली तर ते अतिशय आवश्यकच आहे. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीचं वय, त्याचं वजन, उंची, शारीरिक क्षमता आणि व्याधी आणि विकार हे प्रत्येकाचे वेगवेगळे असल्यामुळे त्यानुसार काळजी घेणं आवश्यक असतं. बरोबर. आणि यासाठी जर आपण तज्ज्ञ योग शिक्षक याचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतलं तर ते फायद्याचं होतं. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. मनाचं स्वास्थ्य जपण्यासाठी सुद्धा. हो. बऱ्याचदा आपण बघतो की 50शी उलटून गेली किंवा काहीतरी मग आजाराची चिन्ह दिसायला लागली की मग लोक योगासनं करण्याकडे किंवा योग साधनेकडे वळताना दिसतात. पण या वयामध्ये सुरुवात करणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे त्याचे काही तोटे नाही आहेत ना? नाही, तोटे असं नाही. पण आत्ताच आपण बोललो त्याप्रमाणे आजचं जीवन हे कसं झालंय, धकाधकीचं आणि ताणतणावाचं झालंय. हो. त्यामुळे तरुण वयात त्याचे वाईट परिणाम जास्त दिसून येतात. म्हणजे केला नाही तर. आणि जर लहानपणीच आपण योगाभ्यासाला सुरुवात केली तर आपण ते तारुण्य राखून ठेवण्यास त्याची मदत होते. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आजची तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात आता योग साधनेकडे वळत आहे. वा. पहिल्या तुलनेनं. तर तरुणपणात केलेलं चांगलंच असतं, पण जसं वय वाढेल आणि आपल्याला सुरुवातीला तरुणपणात जर वेळ नाही मिळाला तर आपण 50 नंतर, 60 नंतर ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी आपण म्हणजे मनाचा संकल्प केला आणि त्या दिवशी सुरू केलं तर चांगलंच असतं. त्याने काही बिघडत नाही. म्हणजे आपण करू शकतो. फक्त खूप असं जोरजोरात व्यायाम एकदम पहिल्या दिवशी करायला जायचं नाही. आपल्या वयाला म्हणजे जेवढा झेपेल त्याप्रमाणे करायचं. तशी सुरुवात करून मग नंतर वाढवत नेलं तरी चालू शकतं. बरोबर. म्हणजे लहानपणापासूनच योग साधना करा. पण नाही जमली तर जेव्हा आपली इच्छा होते, वाटतंय, तेव्हा सुरू करायला हरकत नाही. निरोगी वृद्धत्व ही प्रक्रिया तरुणपणापासूनच सुरू व्हायला हवी असं आता तुम्ही जसं सांगितलं. तर आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता कल दिसतोय असं म्हणालात तुम्ही पहिल्यापेक्षा, पण त्यांनी योग साधनेकडे म्हणजे जिममध्ये काही जण जातात किंवा आणखीन चालण्याचा व्यायाम करत असतील, पण योगासनं का करावीत? काय सांगाल? सांगते. का माहिती, चाललं की काय होतं, आपल्या फक्त हाताने पायाला व्यायाम होतो किंवा त्याला काही काही मर्यादा, म्हणजे आता खूप पाऊस असला की लोक झोपून राहतात, कंटाळा करतात, म्हणजे कारण मिळतं. आणि खूप थंडी असली की जात नाहीत. तसं नसतं. योग साधना करताना म्हणजे जेव्हा आपण योगाभ्यास करतो तेव्हा फक्त एक सतरंजी घेतली किंवा योगा मॅट आता हल्ली म्हणतात, पण साधी सतरंजी घेऊन आपण कुठेही करू शकतो. म्हणजे बागेत म्हणा, घरात आपल्याला जिथे सोयीचं आहे तिथे करू शकतो. तर ह्याच्यावरून मी एक सांगते आमच्या म्हणजे वर्गामधलं उदाहरण, की धनश्री म्हणून माझ्याकडे एक येत होती महिला, आणि तिच्या मुलीला जिमला जायचं होतं, रसिका म्हणून.
तर त्यांचा दोघींचा वाद चालू होता म्हणून ती माझ्याकडे घेऊन आली. तर तिला म्हटलं, हे बघ, तुला जायचंय जिमला तर तू जाऊ शकतेस. एकतर आईला फायदा झाला होता माझ्या इथे, ती 2-3 महिने करत होती, म्हणून तिचं म्हणणं होतं की मुलीने पण करावं इथे असं. मग तिला मी म्हटलंय, मी तुला कधी म्हणजे असं सक्ती करणार नाही, तुला जे आवडेल ते तू कर. काहीतरी व्यायाम करणं शारीरिक आवश्यक आहे सगळ्यांनाच ना. तर मी म्हटलं तुला 1 महिना तू कर, तिला सांगितलं मी. आणि जर तुला आवडलं तर तू पुढे येऊ शकतेस माझ्याकडे किंवा जिमला जायचं तर तू तसं ठरव म्हणून. आणि ती 1 महिन्यातच तिला एवढा तरुण असल्यामुळे फरक पडला. आणि तिला मैत्रिणींनी विचारलं की तू काय करतेस. म्हणजे असं दुसऱ्यांनी जेव्हा विचारतं ना तेव्हा ते म्हणजे जास्त आपल्यासाठी हे असतं की कोणीतरी मैत्रिणी विचारतायत की तू काय करतेस. कारण तिला जीन्स होत्या ना, त्याचे कमरेच्या इथून गळायला लागले, म्हणजे तिचे इंचेस इथले कमरेवरचे चरबी कमी झाली. आपल्याला फरक जाणवतोच, पण तो दुसऱ्यांना सुद्धा दिसला की जास्त स्वतःला जाणवतो, पण ते दुसऱ्यांनी विचारलं तिला अजून एवढं म्हणजे छान वाटलं. मग ती म्हणाली, काकू आता मी तुमच्याकडेच येणार. काय योग साधना म्हणजे फक्त योगासनं की याच्यामध्ये आणखीनही काही अंगांचा समावेश होतो? योग साधना म्हणजे योगासन हे तर आपल्याला आता माहितीच आहे सगळ्यांना. संस्कृत भाषेत योग ह्या शब्दाचा युज या धातूपासून बनलेला आहे, योग हा शब्द. आणि त्याचा अर्थ समाधी, जोडणे किंवा सामंजस्य असे 3 अर्थ होतात त्याचे. तर सारांश रूपाने सांगायचं तर आपण आध्यात्मिक अनुशासन आणि सूक्ष्म विज्ञान ह्याच्यावर आधारित असं हे ज्ञान आहे. दुसरं म्हणजे यामुळे शरीर आणि मनामध्ये सामंजस्य स्थापित होतं. तसंच योगाभ्यासामुळे मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्येही चांगलं एक नातं निर्माण होतं. आणि केवळ योग म्हणजे व्यायाम प्रकार नसून स्वतःला संपूर्ण विश्वाशी जोडणं असं त्याचा अर्थ आहे. आणि आपल्याला महर्षी पतंजलींनी योगाची खूप छान म्हणजे अष्टांग योगामध्ये सांगितलेली व्याख्या. त्याच्यामध्ये महर्षी पतंजलींनी 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत अष्टांग योगामध्ये. पहिलं म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या पायऱ्या म्हणजे थोडक्यात यम नियमांचं जर आपण पालन केलं तर यमामध्ये काय येतं, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या सगळ्या गोष्टी येतात यमामध्ये. नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. म्हणजे अहिंसा म्हणजे नुसतं एखाद्याला मारणे वगैरे असं नाही, तर मनामध्ये सुद्धा त्याच्या वाईट विचार न, ह्याला अहिंसा म्हटलंय. किंवा अस्तेय म्हणजे चोरी न करणं किंवा दुसऱ्याच्या गोष्टी एखादी आहे तर त्याच्याबद्दल मनात भावना न ठेवणं. हे जर आपण सुरुवातीचे सगळे यमनियम पाळले तर पुढे येतं मग आसन, मी आता बोलले त्याप्रमाणे, प्राणायाम. त्याच्यामध्ये पण स्थिर सुख आसन सांगितले, म्हणजे जे आपल्याला सोयीचं आसन असेल त्याच्यामध्ये बसून आपण आसन किंवा प्राणायाम करू शकतो. अच्छा, म्हणजे केवळ शारीरिक दृष्ट्याच योगासनांचा फायदा नाहीये, तर तुम्ही आता जे सांगितलं की मानसिक पातळीवर सुद्धा त्याचा खूप आपल्याला उपयोग होऊ शकतो. कारण आपण बघतो की वय जसं वाढतं तसं नैराश्य येणं किंवा एकटेपणा जाणवणं या गोष्टी जास्त भेडसावायला लागतात. तर यामध्ये मग ध्यान करणं, प्राणायाम करणं यासारख्या गोष्टींचा काय उपयोग होतो, म्हणजे सकारात्मक भावना वाढवण्यासाठी? हो, याचा निश्चितच फायदा होतो. संपदा, तू खूप छान आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलास. ह्याच्यामध्ये प्राणायाम करताना काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपोआपच आपलं मन आहे ते श्वासावर एकाग्र होतं. अच्छा. आणि श्वासांची संख्या कमी होती. यामुळे काय होतं, मनातील विचार कमी होतात. आणि जसं म्हटले, चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत, असं हठयोग प्रदीपिकेमध्ये म्हटलं आहे. प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसं ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्य पूर्ण दूर होतं. असे फायदे आहेत. आणि स्वामीजींनी हरिद्वारला आपण गेलं तर बघितलं, खूप जणांना नुसतं ध्यान आणि धारणा ह्याच्यावरती खूप लोकांना व्याधी मुक्त केलेलं आहे. आणि एकाग्रता वाढवण्यासाठी म्हणजे केवळ वृद्धांसाठीच नाही तर तरुणांना सुद्धा, छोट्या मुलांना किंवा जे शिक्षण घेत आहेत अभ्यासामध्ये सुद्धा याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. निश्चितच होतो. कारण काय माहितीये, लहानपण मुलं ना खूप चंचल असतात, तर त्यांना एका जागी स्थिर बसणं हेच आधी म्हणजे आई वडिलांना मोठी परीक्षा आहे. तर ते जर त्यांनी योगाभ्यास केला तर असं लक्षात येतं त्यांना पण खूप फायदा होतो, म्हणजे एकाग्रता वाढण्यासाठी. छान.
ताई, गेली 12 वर्ष तुम्ही योग शिक्षिका म्हणून काम करताय. हो. त्याआधी तुम्ही याचं शिक्षण घेतलं असेल, तर हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? योग साधनेकडे कसे वळलात तुम्ही? 1999 मध्ये मी मुंबईला होते, तेव्हा मी सुरुवातीला एका योग वर्गाला जायला लागले तिथे अंधेरीमध्ये. आणि त्यानंतर 2009ला मी हरिद्वारला परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांच्या इथे योग शिक्षिका म्हणजे त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि योग शिक्षिका झाली. त्यानंतर मी योग प्रसारासाठी अनेक ठिकाणी शिबिरं म्हणजे खेडेगावात हातखंबा पाली असं रत्नागिरीच्या जवळपास शिबिरं घेत होती. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा मिरजोळ्यामध्ये राहायला आल्यावर आमची दैनंदिन योग कक्षा सुरू झाली 2014 मध्ये. अच्छा. त्याला आता 12 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही फक्त महिलांनाच योग साधना शिकवताय? हो, एवढे वर्ष शिकवत होते. आता एक 6 महिने 2-3 दादा पण येतात अच्छा शिकायला, पण जास्त करून महिला सगळ्यांना महिलांनाच शिकवले. 1 महिना झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं आता तुम्ही घरून करा असं, तर ते म्हणाले नको, आम्हाला इथे आल्यावर खूप चांगलं वाटतं. आणि होतं असं जाऊन केलं की मार्गदर्शनाखाली व्यवस्थित होतं. तर अनेक महिलांना तुम्ही योग शिकवलाय. हो. तर महिलांमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत म्हणजे पिरियड्स, पाळी येणं त्या दरम्यानच्या असतील किंवा इतर मेनोपॉज वगैरे ह्या ज्या समस्या आहेत, तर त्यामध्ये योग साधनेचा कसा काय उपयोग होऊ शकतो? काही असे अनुभव आहेत का? हो, अनुभव खूप आहेत. आतापर्यंत जवळजवळ मी 600 महिलांना तरी शिकवलं योग. आणि त्याच्यापैकी 100 तरी नियमित करतात. काही जण आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि काही नियमित आता ज्यांना व्यवस्थित जमते त्या घरी पण करत असतात. आता म्हणजे PCODचं प्रमाण ना आणि PCOS हे तरुण मुलींमध्ये खूप आहे, 18 ते 25. बाकी सगळं ते डाएट करतात, हे करतात, पण हे जास्त आपल्याला बघितलं ना तर जवळजवळ माझ्या इथे येतात ना ते 80 ते 90% मुलींना PCOD आणि PCOS असतं. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे म्हणून इकडे येतात असं पण होतं का कधी? होतं. कारण मी आता 5-6 उदाहरण तुला अशी सांगू शकते की एकेकीला म्हणजे खूप कधी कधी ब्लिडिंग जास्त होतं, कोणाला अनिवन म्हणजे 6-6 महिने पाळीच येत नाही. एक तर छोटी मुलगी माझ्याकडे येत होती, 8वीत जात होती, तिला कंटिन्युअस 15-20 दिवस ब्लिडिंगच थांबत नव्हतं. मग तिला म्हटलं अगं तुला मी कसं प्राणायाम करायला शिकू, म्हणजे असं इतका प्रश्न पडलेला. काही काहींना चक्कर येते, उलटी येते, म्हणजे पोटामध्ये जास्त दुखतं वगैरे. पण त्यांना मी सांगितलं तुम्ही 3 महिने तरी व्यवस्थित जर प्राणायाम केलात, दैनंदिन योगाभ्यास तो जर केला ना तर खूप चांगला उपयोग होतो, म्हणजे गोळी औषध वगैरे न घेता. मेन PCODचं काय सांगितलेलं आहे, एकतर बाहेरचं खाणं जास्त होतं मुलींचं शिकायला बाहेर, आणि रात्रीचं जागरण आणि व्यायामाचा अभाव, ही 3 कारणं महत्वाची आहेत PCOD आणि PCOS मध्ये. तर कोरोना काळात काय झालं, त्या मुली इकडे घरी आल्या होत्या कारण शाळा कॉलेजला सुट्टी होती. आणखी त्यांनी योगाभ्यास पण छान केला सगळ्यांबरोबर, आमच्या महिलांबरोबर. आणखी त्यानंतर बाहेरचं खाणं, हॉटेल वगैरे बंद होते त्यामुळे पूर्ण मॅगी किंवा इतर पिझ्झा बर्गर काही त्यांना खायला येत नव्हतं. आई जे काही वरण भात भाजी भाकरी करेल ते खात होत्या. तर त्या मुलींना 1 महिन्यातच उपयोग झाला. म्हणजे एवढा चांगला उपयोग होतो व्यवस्थित, पण रोज करणं महत्वाचं आहे. आणि स्वामीजी नेहमी सांगतात की श्रद्धापूर्वक, निष्ठेने, एकाग्रपणे असं जर केलं तर नक्की फायदा होतो. मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते की योगासनाबरोबरच आहार कसा घ्यावा, म्हणजे वाढत्या वयामध्ये सुद्धा आणि तरुणांनी सुद्धा. आहार तर महत्त्वाचंच आहे, कारण आपण जर निरोगी आयुष्य किंवा आदर्श जीवनशैली म्हणतो ना, तेव्हा त्याचे 4 खांब आपण गृहीत धरलेले आहेत. म्हणजे आहार, विहार, व्यायाम आणि निद्रा. त्याच्यामुळे आहाराला पहिलं महत्त्व आहे. तसंच भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणजे 5000 वर्षापूर्वी आपल्याला सांगितले गीतेमध्ये की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, असं त्या श्लोकामध्ये तेव्हा सांगून ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर काय आहे सध्याच्या काळात, तर आहार सात्विक असावा, मितहार असावा, त्याचबरोबर तो वेळच्या वेळी घेणं ह्याला पण खूप महत्व आहे. नाही तर काही लोक आज 11, उद्या 12, मग 3, कधी 10 असं जर वेगवेगळ्या वेळी जेवलं ना तर काय होतं, आपल्या जर पाचक रस तयार झालेला असतो तर त्याचा फायदा मिळत नाही. जर आता आपण पूर्वीचे आजी आजोबा किंवा बघितलं असेल तर ते ठराविक 12 वाजता म्हणजे जेवायचे. तर त्यांना कसं डॉक्टरकडे जायची जास्त गरज पडत नव्हती, कारण हेच वेळेला महत्व, म्हणजे वेळच्या वेळी आहार घेणं ना त्याला खूप महत्व आहे. तसंच आपण श्लोक म्हणतो ना वदनी कवळ, त्याच्यामध्ये यज्ञ कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे जसं यज्ञामध्ये आहुती घालत असतो तसं एक घास
खात असताना. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हल्ली सगळे टीव्हीच्या पुढे बसून जेवतात. टीव्ही, लॅपटॉप, नाहीतर काहीतरी गॅजेट, म्हणजे त्यांना हातामध्ये एक समोर लागतं काहीतरी. हां. किंवा मोबाईल असेल, जे असेल ते. तर शक्यतो माझं म्हणणं आहे की त्यांनी ते दूर ठेवावं. त्याऐवजी मी त्यांना सांगते, तुम्ही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐका. अरे वा. म्हणजे तुम्हाला चांगले सकारात्मक विचार पण ऐकायला मिळतील. आणि इतर वेळे पण महिलांना मी सांगते की तुम्ही काम करत छान ऐकू शकता आकाशवाणी. एकीकडे कामही होतं, हां, एकीकडे किंवा ऐकता होऊ संगीत छान लागलेलं असतं, तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आणि कामाचा वेग पण आपला वाढतो, चांगली गाणी लागलीत किंवा आपण म्हणजे आवडीचा कार्यक्रम जेव्हा ऐकतो. तर त्याच्यामुळे काय होतं. आणि टी व्हीवर जेव्हा कार्यक्रम लागलेले असतात तर त्याच्यामध्ये खूप असे मारामारीचे सीन असतात, कधी ते भांडणं असतात. तर त्याचा पाचक रस जे निर्माण होतात ना, त्याच्यावर परिणाम होतो. तर खूप जणांकडे मी बघते, असं सगळं मांडून बसतात, हॉलमध्ये जातात आणि टी व्ही लावतात आणि जेवतात. तर ते मी सगळ्यांना म्हणजे हात जोडून कळकळीची विनंती करते आज आकाशवाणीच्या माध्यमातून की तुम्ही कृपा करून 40 मिनिटं, 30 मिनिटं, 15 मिनिटं, जी काय जेवायला वेळ लागतो तो पूर्ण लक्ष जेवणाकडे देऊन जर तुम्ही जेवलात. तर मी एक गोष्ट सांगते छोटी. कोरोना संपल्यानंतर जेव्हा शाळा बंद होत्या ना बरेच दिवस, तर तेव्हा मी मुलांचं, मला एक माझ्या इथे पुण्याच्या ताई जॉईन होत्या, त्या म्हणाल्या की ताई तुम्ही मुलांचं घ्याल का. मग खूप बोर झालेत मुलं, कारण काहीच त्यांना करता येत नाही घरात बसल्यामुळे. तर तुम्ही म्हणजे जसं संस्कार वर्ग असतो त्याप्रमाणे. तर म्हटलं ठीक आहे, आपण घेऊया. तर तेव्हा मी त्या मुलांना सहज म्हटलं की बाळांनो, तुम्ही टी व्ही बघत कोण कोण जेवतात. सगळ्यांनी मस्त हो सांगितलं. तर म्हटलं आता उद्यापासून नाही ना जेवणार. म्हणाले नाही जेवणार. आणि म्हणजे आश्चर्य सांगायची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या आजीनी मला सांगितलं, ती आजी आणि आई दोघी माझ्याकडे पुण्यातून जोडल्या गेल्या होत्या ऑनलाईन कक्षेमध्ये. तर त्यांनी सांगितलं, आम्ही इतके दिवस त्यांना सांगतोय बाळांनो जेवू नका टी व्ही समोर. तर म्हणाले ऐकायचं नाही, कार्टून म्हणा, जे त्यांना आवडेल ते असं लावायचे. आणि काल म्हणाले आपण आम्ही ताटं घेतल्यावर त्यांनी सांगितलं जेवायला, आज आपण टी व्ही नाही लावायचा, योगा काकूंनी सांगितलंय आम्हाला. म्हणजे त्यांना जर व्यवस्थित महत्व आपण पटवून दिलं ना की ह्याचा ह्याचे खूप तोटे आहेत, फायदा काहीच नाहीये, तर आपण नंतर जेवा. मी म्हटलं तुम्ही आधी जेवा, तुमचा आवडीचा कार्यक्रम बघा किंवा मग जेवा. म्हणजे आपण वेळ ठरवू शकतो ना आधी जर नियोजन केलं तर. खूप जणांच्या हे लक्षातच येत नाही की आपण काय खातोय, वा ते कुठचे रस आपल्या पोटात जात आहेत. मेसेजेसकडे लक्ष असतं की एक घास खायचा, इकडे मेसेज करायचा, इकडे लॅपटॉपवर बघायचं. ते अत्यंत चुकीचं आहे. बरोबर आहे. तर त्याचा सगळ्या म्हणजे ह्याच्यावर परिणाम होतो ना आपण म्हणून. आणि बाकीचा आहार मी विचार वगैरे सांगितलं तसं आपण जर पोटाचे 4 भाग केले ना, तर त्याच्यामध्ये 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवेसाठी खरं मोकळा ठेवायचं असं आयुर्वेदानुसार असं सांगितलेलं आहे. पण आपण काय करतो, एकदम आवडलं की खूप खात जातो आणि सगळे 4ही भाग आपले भरून जातात. तसं न करता म्हणजे निम्मच खायचे, 1 पाव भाग पाण्यासाठी 1/4 ठेवून 1/4 हवेसाठी मोकळा ठेवायचा आहे. 4 घास कमी खावे म्हणतात. हां, पूर्वीचं बरोबर सांगितलं होतं. म्हणजे आता असं एखादं उदाहरण सांगाल का की या योग साधनेमुळे त्या आजारावर तुमच्या साधकानं मात केली? खूप आहेत म्हणजे उदाहरणं, पण सांगते एक. म्हणजे प्रियांका म्हणून माझ्याकडे एक येत होती मुलगी आणि तिचं बाळ गेलं होतं नुकतंच, 10-20 दिवस वगैरे असं झाले होते काहीतरी. आणि त्यामुळे तिला खूप नैराश्य आलं होतं. आणि त्याचं म्हणजे तिने एवढं हे घेतलं होतं की वजन तिचं खूप 85 किलोपर्यंत वाढलं होतं जवळजवळ. आणि तिने बाकी पण इथे उपाय, जिम वगैरे सगळं केलं. आणि मग नंतर तिला कोणीतरी आमच्या इथल्या योग वर्गाची माहिती सांगितली. मग तेव्हा ती आली माझ्या इथे. तर मी तिला म्हटलं, हे बघ, तुला ह्याच्याबरोबर जर आहाराचं पण तू पथ्य केलंस आणि बाकी सगळं सांभाळलंस तर तुला नक्की उपयोग येईल. म्हणून हळूहळू तिला प्राणायाम हे ते करायला सांगून तिचं आधी पहिलं नैराश्य दूर झाल्यानंतर ती आता छान करायला लागली. आणि मला सांगायला आनंद होतो म्हणजे तिचं 6 महिन्यात 13 किलो वजन कमी झालं. त्यामुळे ती पण खुश झाली. ती म्हणाली माझे आई बाबा म्हणजे घरातले सगळेच. आणि मला पण खूप छान वाटते जेव्हा आपण जरी 2-3 किलो वजन कमी झालं ना तरी आपल्याला कळतं ना, म्हणजे बसता उठताना आपल्याला असं हलकं वाटतं किंवा आपण सहज मांडी घालून खाली बसू शकतो. नाहीतर खूप वजन असेल तर आपल्याला सगळ्या हालचाली करायला हे होतात. फक्त वजनाचं असं नाही मी सांगत आहे की बाकी तिला तिचं ते नैराश्य गेल्यामुळे काय झालं, ती इतर म्हणजे सगळे तिचे व्यवहार आनंदाने छान करायला लागली घरामध्ये पण. आणि तिला त्याचा सगळ्याच याचा फायदा झाला. कारण खूप मोठं दुःख तिच्या वाट्याला आलं होतं, पण त्याच्यावर योग साधनेनं मात केली तिने. तुम्ही ऑनलाईन पण वर्ग घेता ना? हो. हां, मग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही वर्ग घेताना काय फरक जाणवतो?
फरक म्हणजे मला स्वतःला ऑफलाईन घ्यायला आवडतं. हं. पण काय झालं, सुरुवातीला जेव्हा मी सुरू केलं ना तेव्हा ऑफलाईनच होतं. त्यानंतर जेव्हा कोरोना काळ सुरू झाला हां. तर तेव्हा सगळंच ठप्प झालं. हं. आणि ज्या नियमित करत होत्या ना त्यांना असं चुकल्यासारखं व्हायचं. रोजची वेळ झाली, आमची संध्याकाळी असते 4:30ची, काय करायचं असं विचार चालू होता. तर त्या सततच्या त्यांच्या मागणीमुळे मग मी 2020मध्ये ऑनलाईन पण कक्षा सुरू केली. बर. आणि त्याच्यामध्ये पण खूप जणींना चांगले अनुभव आले. म्हणजे एक स्वाती म्हणून पुण्याहून करत होती, थायरॉइडचा तिला त्रास होता, तर तिचं पण वजन 5 किलो कमी झालं म्हणजे ऑनलाईन करून पण. हां. आणि थायरॉइडची तिची गोळी होती ना ती पॉवर हळूहळू कमी झाली. म्हणजे रत्नागिरी बाहेरच्या सुद्धा हां, महिलांना बाहेरच्या गावातल्या पण आहेत, तसंच परदेशातल्या पण करू शकतात. जर्मनीची पण मुलगी माझ्या इथून करत होती, कारण तेव्हा तिच्याकडे दुपारी 1:30 वाजलेला असायचा. मग ती जेवायच्या आधी करायची. आणि रत्नागिरीतले सुद्धा करतात, कारण खाली गावामध्ये खूप लांब पडतं ना. तर बकुळी म्हणून आहे, ती पण 4 वर्ष झाली असतील, ती पण नियमित करते. आणि ती म्हणते मला खूप छान वाटतं, कारण घरी कसं एकटेपणा, महिलांमध्ये आता काय झालं की जोडीदार समजा लवकर गेला किंवा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी त्यांचं कोणाचं निधन झालं किंवा मुलं देशात परदेशात असली की मग त्यांचं काय होतं, 10-11ला सगळं घरातली कामं वगैरे आवरतात. त्या म्हणतात आम्ही तुझ्या इथे जोडल्या गेल्यामुळे आम्हाला एवढं संध्याकाळचा वेळ छान जातो आणि आमचा स्वतःचा व्यायाम पण होतो. बरोबर. तर त्यामुळे इथल्या गावातले पण माझ्याकडे बऱ्याच जणी ऑनलाईन करतात असं. आणि तो ऑनलाईनचा फायदा आहे. हो. पण ऑफलाईन मध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन हां, मिळतं. समोर आणि त्या दिसतं ना काय करतात किंवा चुकीच्या. तुम्ही योग वर्ग सुरू केला म्हणजे आता 12 वर्षापूर्वी, हो. तेव्हाची लोकांची मानसिकता योग साधनेकडे बघायची आणि आत्ताची, ह्याच्यात तुम्हाला काही फरक जाणवतो का? फरक म्हणजे मी सुरू केला ना तेव्हा माझ्याकडे फक्त 8 महिला होत्या. बर. आणि नंतर मग त्या असं एकमेकीला सांगायचं ना, मला असं कंबर दुखत होती, ती बरी झाली. कोणी सांगायचं मला थायरॉइड कमी झाला, असं वेगवेगळी प्रत्येकजण सांगायचं. कोणाचा श्वसनाचा, म्हणजे आता प्राणायाम जेव्हा आपण करतो ना तेव्हा दम किंवा खोकला हे सगळे श्वसनाचे आजार आहेत ते लगेच लवकर बरे होतात सगळ्यात जास्त. मग ते एकमेकींना सांगून माझ्याकडे संख्या 40 झाली, म्हणजे बसायला जागा नाही, एवढा फरक पडला. अच्छा. हे सांगितल्यामुळे. आणि महिला काय किंवा पुरुष काय जागरूक झालेत का या झालेत बाबतीत? झालेत निश्चित. हां. म्हणजे पहिल्यापेक्षा आता त्यांच्यामध्ये जागरूकता दिसून येते की आपल्या शरीराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हो. आणि काही काही कसं आरंभशूर असतात पहिल्या दिवशी, म्हणजे मॅट आणायची, नवीन ड्रेस वगैरे सगळं. तर मी म्हटलं तुम्ही घरातल्या कोणत्याही ड्रेस म्हणजे करू शकता, जे सैलसर सुती कपडे घालून, की असं काही आवश्यक नाही की ते सूटच पाहिजे, मॅटच पाहिजे, असं काही नाही. तयारी मोठी असते. आणि मग हळूहळू आज झोप आली, आज असं करून नाही चालत, की ते दैनंदिन जे निरंतर शब्द स्वामीजींनी एक सांगितलेले आम्हाला निरंतर लक्षात ठेवायचं, तर त्याचा फायदा नक्की होतो. म्हणजे तेच आहे की उत्साहानं सुरू करतात. आता उद्या योग दिनाच्या निमित्तानं अनेक जण ह्याला सुरुवात करतील योगासनं करायला वगैरे. पण इतक्या वर्षांच्या तुमच्या अनुभवावरून तुम्ही योगासनांचा हा सराव रोजच्या रोज करण्यासाठी किंवा आपल्या दिनचर्येचा तो भाग बनावा म्हणून काय टिप्स द्याल, की ज्यांच्याशी इच्छा आहे पण नाही होत आहे त्यांच्याकडनं, अशांसाठी? त्यांना मी टिप्स म्हणजे असं सांगू शकते की माझ्याकडे ज्या येतात ना 5-5 वर्ष, तर त्यांना खूप फायदा झाला. म्हणजे श्रेया म्हणून येते, ती निरंतर, म्हणजे ती अजिबात सुट्टी वगैरे न घेता 5 वर्ष येते ना, तर तिची बीपीची गोळी आता खूप पॉवरची होती, ती आता कमी होत आली आणि जवळजवळ आता म्हणजे बंद होईल. नंतर एक सुवर्णाताई येतात, त्यांची कोलेस्ट्रॉल ती गोळी बंद झाली. असे जे नेहमी करतात ना त्यांना खूप फायदा होतो. तर एका वाक्यात जर सांगायचं झालं सार सगळ्याचं, तर तो सूर्य भगवान येतो, त्याचं स्वागत करायला आपण उठायचे. तर म्हणजे आपले जे पूर्वज होते किंवा आजी आजोबा, ते सूर्याला अर्घ देत अशी पद्धत होती. म्हणजे त्याच्या आधी त्यांचं आंघोळ वगैरे सगळं झालेलं असायचं सूर्य उगवायच्या आधी, आणि मग ते सूर्याला अर्घ देऊन सूर्य नमस्कार असं घालायची पद्धत होती ना. तर आपोआप उठलं जातं लवकर. आणि सूर्य मावळायच्या आत जेवायचंय, रात्रीचं जेवण. हे जर 2 पाळलं, सूर्य मावळल्यानंतर खायचं नाही. आपलं एक जैविक घड्याळ असतं ना, जसं आपल्या बाहेर घड्याळ तसं एक शरीरामध्ये असतं. ते सूर्य जेव्हा बरोबर माथ्यावर असतं, म्हणजे म्हणतात 12 वाजता, तेव्हा जर आपण जेवलो 12ला, तेव्हा सगळ्यात जास्त आपल्या जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. मग त्यामुळे आपण जे खातो ते पचतं व्यवस्थित. आणि हेच जसं आपण उशीर करत जातो, 2-3 वाजता आता मीटिंग आहे, आज अमुक कार्यक्रम आहे, असं करून मग ते पचायला जड जातं. सूर्यास्त झाल्याच्या आधी जेवलो की आपोआपच 2-3 तास मध्ये जातात ना झोपेपर्यंत, त्यामुळे रात्रीचं अन्न पण व्यवस्थित पचतं. नाहीतर काय होतं, बरेच जण जेवतात 10 वाजता आणि 11ला झोपतात, मग ते चरबीमध्ये रूपांतर होतं, कारण नंतर हालचालच नाही काय ना, जेवून लगेच झोपतात, असं होतं. म्हणजे
आपण अनेक गोष्टी करत असतो की मला करायच्याच आहेत हो. असं ठरवून, पण त्यामध्ये योगासनं सातत्य. करणं हा सुद्धा भाग आपण इन्क्लूड केला पाहिजे. म्हणजे त्याचा पण स्वतःसाठी 1 तास काढायचं. हो, असं प्रत्येकानं ठरवायला हो. पाहिजे. आणि उद्या योग दिन आहे, त्यानिमित्तानं मला वाटतं की सगळे श्रोते नक्कीच त्याचा विचार करतील. नीताताई, आज तुम्ही दिलेल्या या मोलाच्या माहितीसाठी खरोखर मनःपूर्वक तुमचे धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भरपूर लोकांना हे तुम्ही प्रशिक्षण द्यावं, यासाठी आकाशवाणीच्या वतीनं, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देते. मी पण माझ्या म्हणजे सर्व श्रोत्यांना तसंच महिलांना, भगिनींना योग दिनाच्या शुभेच्छा देते आणि करो योग रहो निरोग एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. आणि आकाशवाणीचे पण धन्यवाद मला सगळ्यांची गप्पा मारायला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद ताई. श्रोते हो, उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनासाठी तसंच योग साधनेचा अंगीकार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आणि श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.